रामकृष्ण हरी. सर, शेळी पालन करावं का मेंढी पालन करावं? सर, मोठा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. आणि या दोहोपैकी काय करावं हा आम्हाला प्रश्न पडलाय. भांडवल आमच्याकडे भरपूर आहे, दोन्हीपैकी काय करावं? हे पहा, तुम्ही शेळी पालन करा, मेंढी पालन करा, तुमच्या भागामध्ये काय चालतं त्या तालुक्यामध्ये किंवा तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये कुठलं मांस विक्री केलं जातं, जास्त कुठलं मांस विक्री केलं जातं, आणि तुमच्या भागामध्ये म्हणजे देवीचे उत्सव जे असतात किंवा वेगवेगळ्या देवांचे जे उत्सव असतात त्याला कुठला पशुबळी दिला जातो याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही शेळी पालन करायचं का मेंढी पालन करायचं. म्हणजे पहिली गोष्ट ही आहे की तुमच्या गावात किंवा शेजारील गावात किंवा आजूबाजूला एक 40-50 किलोमीटरच्या आसपासमध्ये, जास्तीत जास्त 100 किलोमीटरच्या आसपासमध्ये काय चालतं, कशाचा विक्रा जास्त होतोय, कुठली दुकानं जास्त आहेत, हे अगोदर चौकशी करणं आवश्यक आहे. त्यानुसार मग शेळी पालन करायचं का मेंढी पालन करायचं. पालनच करायचं आहे आपणाला काही त्यांना मारायचं नाहीये. ते त्यांच्या प्रारब्धानुसार मृत्यू त्यांचा ठरलेला आहे. लक्षात ठेवा, उपजे ते नासे, नासियेले पुनरुपित दिसे. आलं का लक्षात? आपण अमर राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही. एक दिवस आपला ठरलेला मृत्यू आहे. तसं त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांचाही ठरलेला मृत्यू आहे. तुम्हाला मस्त वाटतं की ही शेळी मरू नये किंवा ही मेंढी मरू नये. तुम्ही काय म्हणता याला किंमत 0 आहे. तुमचं दैव गतीनुसार, प्रारब्धानुसार तुम्हाला कुठलं कर्तव्य कर्म करावं लागेल ते त्याच्यावर अवलंबून आहे, तुमच्यावर अवलंबून नाही. लक्षात ठेवा. आणि दिलेलं कर्तव्य कर्म त्याच्यापासून जर तुम्ही बाजूला जात असाल, लक्षात ठेवा, तर मग ते चुकीचं आहे. कुणी सांगितलं तुम्हाला डॉक्टरांचा मुलगा डॉक्टरच होतो? तसं शेळी पालकाच्या मुलांनी शेळी पालनच करावं असं कधीच त्याला वाटत नाही. त्याला वाटतं की माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, माझ्या मुलांनी इंजिनियर व्हावं, कुठंतरी नोकरी पाहावी. नोकरदाराच्या मुलांचं तत्व मस्त, वडील क्लास 1 ऑफिसर असतात म्हणून मुलगा थोडाच क्लास 1 ऑफिसर होतो. त्याची आवड असते, त्याच्या प्रारब्धानुसार त्याला शेळी पालनामध्ये आवड उद्भवते, त्याला मेंढी पालनामध्ये आवड उद्भवते. परंतु पैसा जरी तुमच्याकडे आमाप असला तर शेळी पालन आणि मेंढी पालन करण्यासाठी पैसा आमापासून उपयोग नाहीये. कष्ट करण्याची तयारी लक्षात ठेवा, आणि स्वतः करण्याची तयारी ज्यांच्याकडे आहे किंवा नातेवाईक असतील, आपले विश्वासूचे घरातील लोक असतील, आई वडील असतील, तर यांच्या आधारे तुम्ही सर्व्हिसला जरी असला आणि तुम्हाला जर भांडवल गुंतवणूक हवी असेल तर तुम्ही शेळी पालन किंवा मेंढी पालन यापैकी कोणताही एक वर्ग निवडू शकता तुमच्या आजूबाजूच्या परिसरात पाहून. मात्र काही महत्वाच्या गोष्टी इथं अशा आहेत की हे आपण जेव्हा करतोय तेव्हा पाप मध्ये आड येईल. बरेच आमचे माळकरी लोक असे म्हणतात की आपण पापाचे धनी होतो. पापाचे धनी होतो असं जेव्हा त्या व्यक्तीला वाटतं त्यावेळेला त्याचा अहंकार गेलेला नसतो. लक्षात ठेवा, मी करतोय हा अहंकार किंवा माझ्या हातून घडतोय हा अहंकार त्याचा गेलेला नसतो. वास्तविक पाहता ती देवाचीच रूप आहे, आपणही देवाचीच रूप आहे, कापणाराही देवच आहे. मग अद्वैत ज्याचं संपलेलं आहे, म्हणजे द्वैत भाव, तू आणि मी
तू मीपणा इथं संपलेला आहे. त्यांना हे असल्या अडचणी येत आहेत आणि ते असे अर्धवट बुद्धीसारखे विचार करत नाहीत. आपण ब्रह्म आहे, मग त्या समोरच्या सुद्धा ब्रह्मच आहे ना. आलं का लक्ष? असं पाप वगैरे काही नसतं. मुद्दा म्हणून पुन्हा एकदा मी आवर्जून पुन्हा सांगतोय की हे बा, आपलं घर कोण चालवत नाही. लक्षात आलं का? जे म्हणणारे महाराज लोक आहेत ना, ते कीर्तनाचे 10,000 20,000 घेऊन जातात खिशात पाकिट घालून. आपण थोबाडात मारल्यासारखं त्यांच्याकडं बघत बसतो. त्यांनी ऐकलेलं, त्यांनी वास्तविक पाहता त्यांच्या घरी जरी जाऊन बघितलं तुम्ही, जे कीर्तनच सांगतात की शेळ्या पाळू नका, मेंढ्या पाळू नका, काय कोंबड्या पाळू नका, त्यांच्या घरी जर जाऊन बघितलं तर ही जनावर अगोदर असतात. ध्यानात आलं का तुमच्या? त्याच्यामुळं कर्तव्य कर्म सर्वात मोठं पाप कोणतं आहे ते पहा. कर्तव्य कर्म पासून पळ काढणं हे सर्वात मोठं पाप आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये संशय हा आलाय की सर, शेळी पालन करावं का मेंढी पालन करावं हे लक्षात आलं, परिसरामध्ये काय चालतंय काय नाही, पण आता जाती कोणत्या घ्यायच्या? त्यामुळं ती जी माहिती आहे, कुठल्या जातीच्या शेळ्या पाळायच्या असतील किंवा मेंढ्या पाळायच्या असतील तर ते मी पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या तरी एका चॅनलवरती बैसर भजन कीर्तन किंवा बैसर शेळी पालन तडका दोन्हीपैकी एक. आणि आपण व्हिडिओ पाहत असताना लक्षात ठेवा, आपणाला उपयोगी माहिती जर वाटली तर योग्य आहे असं वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, तीही इच्छा झाली तर. ओके. भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो व सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.